नमस्कार, मी श्रेया सावंत फील्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण कुडाळ तालुक्यातील केरवडे कर्याद नारूर या गावात आलो आहोत आणि या गावातील प्रसिद्ध असलेले केरवडेचे महादेवाचं मंदिर, तर या मंदिराचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। माणगाव खोऱ्याचा परिसर हा सिद्धपुरुषांची व देवस्थानांची भूमी असलेला प्रदेश आहे। माणगावचे टेंबे स्वामी महाराज, श्री यक्षिणी दत्त मंदिर, नारूरचे महालक्ष्मी मंदिर, हळदीचे नेरूर येथील जटाशंकराचे मंदिर आणि त्याचप्रमाणे ख्याती असलेले केरवडे येथील सिद्ध महादेवाचे देवस्थान। ते म्हणजे सत्पुरुष महादेव शंकराचा अवतार आहे। म्हणजे त्यांचं नाव महादेव, महाराजांचं नावच महादेव होतं आणि त्यांनी ती तपश्चर्या केली, सिद्धी प्राप्त केली तिकडे डोंगरावर आणि 7 असा देवी ते बसवले होते आणि ते 1925 मध्ये जिवंत समाधी घेतली महाराजांनी आणि तो त्यांचा फोटो आहे तो ते लावलेला। तेव्हा तो एक 1910 मध्ये प्लेग आला, तेव्हा ते गाव सोडून लोक गेले तेव्हा मग ते 7 असाची भक्ती करायला सांगितली महाराजांनी त्या, म्हणजे 7 असा ते बसवलेले आहेत त्यांनी, ते ओढ्यातले होते तिकडच्या, म्हणजे इथे आणून ते स्थापन केले आणि ती जिवंत समाधी 1925 मध्ये जिवंत समाधी घेतली आणि तो महाराजांचा फोटो आहे। म्हणजे ते असं बाळूमामासारखे भक्तच होते, शंकराचे भक्त आहे मग त्यांचं नाव महादेव, म्हणजे घरच आहे, घरावर ते मंदिर बांधलेलं आहे त्यांचं आणि ते बांधून कोल्हापूर गडिंग ती गारगोटीची लोक भरपूर येतात आणि चैत्र वर्षामध्ये ते उत्सव असतो, चैत्र वर्षामध्ये सोमवारला मोठी यात्रा असते गुढीपाडा झाल्यानंतर, म्हणजे प्रत्येक 2 महिने यात्रा असते सलग, सोमवारची गर्दी आहे, सोमवारला हो आणि ते नवसाला पावतात, म्हणजे ते जागृत देवस्थान आहे, सिद्धी प्राप्त केली त्यांनी 12 वर्ष 3 36 वर्ष तपश्चर्या केली, शंकराची भक्ती केली त्यांनी आणि त्यांनी ती सिद्धी प्राप्त करून ते बसायचे वर बसून, त्या गादी आहे ना वरती ते लोकांना बसून सांगायचे, उपदेश करायचे ते आणि मग ते त्यांचं नाव ते त्यांना साक्षात करायचं, शंकराचा अवतारच होता तो, म्हणजे तुम्ही काय बोललात घरी ते त्यांना समजायचं, ते तुम्ही आल्यानंतर सांगायची गरज नव्हती त्यांना, म्हणजे आपोआप त्यांना कळायचं साक्षात अवतार शंकराचा अवतार, जसं समजायचं तुम्ही काय घरी बोललात ते, म्हणजे ते जागृत शंकराचा भग येत होते, अवतार होता, नाव त्यांचं महादेव म्हणून महादेवाचे केरवडे म्हणतात ते, म्हणजे त्यावरूनच प्रसिद्ध नाव महादेव लोकांना कसं महादेव म्हणजे काय पिंडी नाही, ते बाळूमामा संत होते, ते संत भक्त, म्हणजे ते संत म्हणजे भक्त म्हणजे हे शंकराचे भक्त, ते विठोबाचे भक्त बाळूमामा आणि ते आता पहिल्यांदा गाव सोडून गेलेले आहे लोक, 1910 मध्ये प्लेग आला, तिथे 5 ते 7 लोकसंख्या होती गावाची, आता ती 1200 आहे आता। पहिल्यांदा हे गाव मोठं होतं भरपूर, ते गाव सोडून गेले, गडिंगमध्ये करून गेलं, आद्र्यामध्ये गेला, कोण याच्या चंदगडमध्ये, ते तिकडे स्थायिक झाले आणि ते लोक आता मूळ गाव म्हणून येतात इथे। तेव्हा महाराज इथे तेव्हा त्यांनी अवतार घेतला, शंकराचा अवतार। मानव जन्म घेतलेले 2 सिद्ध पुरुष देवपण प्राप्त करत देवाच्या गादीवर बसले। ही गादी म्हणजे येथील महादेव मंदिर। 1765 मध्ये महादेवाच्या केरवडे येथील परब घराण्यात पहिले महादेव यांचा जन्म झाला। पूर्वीच्या काळी गावात साथीचे रोग पसरून लोकांचे बळी जात होते। त्यानंतर या मंदिरातील जरीमरीच्या देवीला नवस बोलल्यावर आजार बरे होऊ लागले, अशी आख्यायिका सांगितली जाते। गावातील इडापिडा टाळण्यासाठी त्यांनी आपल्या सामर्थ्याने संकटे दूर केली। भाविक आजही हा डोंगर चढून दर्शन घेतात। आता आम्ही सुद्धा हा डोंगर चढतो आहोत, आम्हाला सुद्धा त्यांची ध्यानधारणा करण्याची जागा पाहायची खूप उत्सुकता लागली आहे। घाट माथ्यावरील लोक येथे येतात कारण सिद्ध महापुरुषांनी त्यांना वरदस्त दिला होता की जी काही तुमची इच्छा असेल ती मी पूर्ण करेन। त्यांना बसण्यासाठी जी पेटी बांधलेली आहे ती गाईच्या दुधाने बांधलेली आहे।
तर एवढे दूध उपलब्ध होण्यासाठी घाटमाथ्यावरील लोकांनी दूध दिले होते व ती एका रात्रीत पेटी बांधून त्यांची बसायची व्यवस्था केली होती असे म्हणतात। आजरा येथील सुतारांनी देखील बसण्याकरता त्यांना चौरंग दिला होता, त्यामुळे त्यांचा सुद्धा मान आहे। तसेच गुरव म्हणून आहेत त्यांनी त्यांना चंदन दिले होते, म्हणून चंदन घालण्याचा मान गुरवांचा आहे। त्यांनी डोंगरावर गाय, आपण आणि वाघ अशी तिघांनी एका ठिकाणी 12 वर्षे तपस्या केली। दर सोमवारी लोकांची गाराणी पूर्ण झाल्यानंतर रात्री 12 वाजता परत ते त्या जागेवर जातात अशी आख्यायिका आहे। तर आपण खाली केरवड्याचे महादेवाचे मंदिर बघितलेच। तर त्या श्री महादेव यांनी तपस्या खूप ठिकाणी केली, पण म्हटलं जातं की त्यांची शेवटची तपस्या या ठिकाणी केली असं। तर आम्ही खूप आता खालून डोंगर चढून वरती इथे आलो आहोत, पोहोचलो आहोत बघण्यासाठी नेमकं इथे काय आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मूर्त्या आहेत आणि असा भला मोठा असा उंच असा खडक आहे। तर या ठिकाणी शांततेत म्हणजे ते इथे शंकराची तपस्या करायला इथे आले होते असं म्हणायचे। डोंगर उतरून आम्हाला खूपच दमायला झालं, त्यामुळे आता विहिरीचं थंडगार पाणी पिऊन तहान भागवतो आहोत। हे महादेवाचे मंदिर स्टॉप माणगाव ते शिवापूर या मुख्य रस्त्यापासून अर्धा 1 किलोमीटर आत आहे। बस या स्टॉपवर थांबल्यावर बसचे चालक वाहक सुद्धा महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय कुडाकडे परतत नाही। गावातील प्रत्येकजण महादेवाचे दर्शन घेऊनच प्रवासाला निघतात, त्यामुळे महादेव मंदिरामुळे या थांब्याला श्रद्धेचा थांबा असे म्हटले तर वावगे ठरू नये। तर असेच कोकणातले मंदिरे, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मी तुमची रजा घेत आहे। थँक्यू।